चिठ्ठी इथे काढली गेली आहे. आदित्य मंगेश पवार, आदित्य मंगेश पवार, आदित्य मंगेश पवार नाही आहेत. आदित्य विचारे, आदित्य विचारे आहेत का? आदित्य विचारे आत्माराम तुकाराम भिडे. आणि इथे कोण आलाय? साईराज गोठणकर. साईराज गोठणकर आहे का? साईराज गोठणकर आहे. आणि लकी विजेता, लकी ड्रॉचा विजेता साईराज गोठणकर ठरला इथे. आयोजकांच्या वतीने सफारीची एक उत्तम दर्जाची बॅग दिली जाते. साईराज यांना एक साईराजला प्रश्न विचारेल, नाव कधी दिलं होतस? कालच दिलेलं मी, आज क्षणासाठी वाट बघत होतो कधी. आणि तो बोलतोय देखील की कालच दिलं होतं आणि या क्षणाची वाट पाहत होतो आणि तो थांबला देखील होता आणि इथे त्यांनी मिळवलं. आज काय काय वाटतंय असं की हे बक्षीस मिळालंय तुला, कसं वाटतंय? काय नाही, नशिबाचा खेळ होता, अजून काय नाही. नशिबाचा खेळ होता. थँक्यू. पुढील ड्रॉ आणि आता चिठ्ठी आली आहे प्रफुल्ल खेगडे. प्रफुल्ल खेगडे, प्रफुल्ल खेगडे, प्रफुल्ल खेगडे पण नाही. पुढील चिठ्ठी शुभम पवार. शुभम पवार. हॅलो हॅलो. शुभम पवार लकी ड्रॉचा मानकरी या शुभम पवार. शुभम पवार लकी ड्रॉचा मानकरी ठरलाय. कसं वाटतं ही बॅग मिळाली? आता थांबला होतास एवढा वेळ, मॅच बघितलीस, काय वाटतंय आज? चांगलं वाटतंय. आज हे आपल्याला इथे आयोजन पाहायला मिळालं, काय म्हणशील या आयोजनाबद्दल? खूपच मस्त आयोजन केलंय, असंच दरवर्षी भरत राहा. हॅलो, थँक्यू. एक विशेष असा सन्मान केला जातो आपल्याला. सुमेल अली या स्टेजवर यायचंय. एक विशेष असा सन्मान केला जातो आपल्याला. आपल्याकडे अन्नास क्रिएशन यांचा एक विशेष असा सत्कार केला जातोय आयोजकांच्या वतीने. अन्नास क्रिएशन काल 2 दिवसापासून आपल्याला फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी दोन्ही क्षेत्रात मदत करताना पाहायला मिळाले. अन्नास क्रिएशन अजून एक विशेष असा सत्कार आपण करणार आहोत. बाबा लाईट्स अँड डीजे साऊंड्स यायचंय. ही आपल्याला जी लाईट्स पाहायला मिळते त्यांच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध केली गेली आहे. बाबा लाईट्स. हर्षद कदम स्टेजवर यायचंय.
एक विशेष असा सन्मान आपण करणार आहोत त्यांचा देखील मान्यवरांच्या हस्ते. त्यांचे सहाय्यक राजेश राणे यांना देखील मी स्टेजवर बोलवतोय. आपल्या मान्यवरांच्या हस्ते छोटासा सत्कार केला जातोय. बाबा लाईट्स. आणि रिका 11 यांच्या हस्ते एक विशेष सत्कार. आपले समालोचन, उत्कृष्ट असे समालोचन करत होते लक्ष्मण ढेपे यांना, ज्यांनी 1.5 महिने आपल्या या करंडकसाठी जो पीच बनवला आहे, एकदम मजबूत असा पीच बनवला आहे. रात्री 2-2 वाजेपर्यंत त्यांनी रात्र गाजवली आहे आणि हे पीच आपल्यासाठी त्यांनी तयार करून दिलं आहे. तसेच आज समालोचन सुद्धा त्यांनी उत्कृष्ट असं केलं. त्यांचा एक विशेष सत्कार रितिका 11 करत आहेत, त्यांनी तो स्वीकारावा ही आमची विनंती आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे आपल्या लक्ष्मण ढेपेसाठी. तसेच या पुढील सत्कार मिलिंद कदम यायचा आहे. मिलिंद कदम यांनी सुद्धा या करंडकसाठी खूप अशी मेहनत केली आहे. असे विशेष सत्कार रितिका 11 यांच्यातर्फे आपण करत आहोत. कारण हे व्यक्तिमत्व जर इथे कामात नसते तर आज हा करंडक यशस्वीरित्या पार पडला नसता. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊन दे मिलिंद कदम साठी. तसेच या स्पर्धेसाठी खूप मोलाचं असे सहकार्य आपल्याला केलं दिनेश माळकर यांचा देखील विशेष असा सत्कार इथे आपल्या कमिटीच्या वतीने केला जातोय. दिनेश माळकर. तसेच या करंडकासाठी आपले लाभले गेलेले आपल्याला कॉमेंटेटर विशालजी जाबर साहेब यांचा देखील विशेष असा सत्कार आपण मान्यवरांच्या हस्ते करणार आहोत. हरेश यांच्या हस्ते एक छोटासा सत्कार. हरेशला शॉल दे ना. विशालजी जाबर साहेब, सुंदर असं समालोचन आपल्याला पाहायला मिळालं, ऐकायला मिळालं. यांच्या माध्यमातून मालपा डोंगरी करंडक पर्व पहिल्याच पर्वात ही स्पर्धा गाजवून सोडली. इथे विशालजी तसेच साई श्रद्धा डेकोरेटरचे सभासद अंकुश गुराव, रवींद्र पांचाळ, राजाराम यांचा देखील इथे छोटासा सत्कार आपण करणार आहोत. यायचं स्टेजवर या. राजारामजी नक्कीच अखिल मालपा डोंगरी गोविंदा पथक 1, 2, 3 या गोविंदा पथकाचे सहकारी, आणि त्यांनी मला सांगितलं की माझं नाव नाही झालं तरी चालेल, माझ्या पथकाचं नाव इथे झालं पाहिजे, आणि तेच इथे दिसून येते. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या व्यक्तिमत्वासाठी.
2 मिनिटं फक्त. दोन्ही टीम्स इथे रेडी राहायचंय. आता या स्पर्धेचं बक्षीस वितरण सोहळा इथे 2च मिनिटात पार पडला जाणार आहे. आणि आपल्या या स्पर्धेला लाभलेले आपले दुसरे कॉमेंटेटर मोहनजी तोरसकर यांचा देखील इथे विशेष असा सत्कार आपल्या टीम तर्फे करणार आहोत. यायचंय मोहनजी तोरसकर. या वयात देखील आपल्या कॉमेंट्रीची, आपल्या समालोचनाची इथे छाप सोडतायत. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या व्यक्तिमत्वासाठी. हॅलो हॅलो चेक. चला सर्वप्रथम आपण थर्ड प्लेसचं पारितोषिक वितरण करूयात आणि थर्ड प्लेसची ट्रॉफी दिली जाईल. 93 बॉईज संपूर्ण संघ आपण प्लेयर यायचे. आकर्षक ट्रॉफी. पहिला एक कॅप्टन या. थर्ड प्लेस. अच्छा, दिवसातील अतिशय जबरदस्त कामगिरी या संघाने देखील केली. कुठेतरी वाट्याला त्यांच्या पराभव आला पण थर्ड प्लेस साठी क्वालिफाय झालेत. अप्रतिम कामगिरी. एका बाजूला कॅप्टन आहेत. कॅप्टन पुढे या थोडस. आणि थर्ड प्लेसची ट्रॉफी दिली जाते. थर्ड प्लेस यश आहेत कॅप्टन. एक फोटो घ्यायचे. एक जबरदस्त ऑर्गनाइज आपल्याला पाहायला मिळालं या क्रीडा स्पर्धेचं आणि त्या निमित्ताने 16 संघ होते. 16 संघांमधून ही लढत पाहिली आपण आणि त्याचे तृतीय पारितोषिकाचे मानकरी यश आणि संपूर्ण संघ. हॅलो, क्या बात आहे. खूप छान, धन्यवाद. आणि यश 1-2 मिनिटं ट्रॉफी ठेवा. यश फायनल मध्ये जायचं होतं पण अपूर्ण राहिलं स्वप्न. थर्ड प्लेस क्वालिफाय झाला, ट्रॉफी मिळाली आहे आणि एकंदरीत कुठल्या ना कुठल्या ट्रॉफी सोबत फोटो आलाय. काय सांगशील, कसं वाटलं आज खेळत असताना? हे टुर्नामेंट खरंच लाजवाब होती पण एकंदरीत कुठे परफॉर्मन्स थोडासा कमी झाला आणि प्रतिस्पर्धी संघाच्या विपक्ष तुम्ही थोडंसं बॅकफुट आले? नाही, टुर्नामेंट तर खूप चांगली होती बट सेमीफायनलमध्ये माझी बॅटिंग नाही झाली थोडीफार आणि टीमची बॉलिंग थोडी झाली म्हणून काय नाही. बाकी टुर्नामेंट खूप चांगली होती. हरकत नाहीये. पुढच्या शुभेच्छा तुला पुढील वाटचालीसाठी. धन्यवाद. चला यानंतर आपण जाऊयात इंडिव्हिज्युअल पारितोषिक. इंडिव्हिज्युअल पारितोषिक दिलं जाईल सर्वोत्कृष्ट गोलंदाज. ही क्रीडा स्पर्धा आज त्या गोलंदाजाने देखील गाजवली ज्याला आपण आकर्षक शूज आणि त्याचबरोबर सन्मान चिन्ह दिलं जाणार जे सौजन्य आहेत आपले शूज साठी. अशोक पांडे आणि नवीश नितेश नागते यांच्या माध्यमातून हे शूज आपल्याला दिलं जाते आणि सन्मान चिन्ह दिलं जाते. तर बेस्ट बॉलर
आणि बेस्ट बॉलर कोण असेल काय वाटतं? प्रत्येक संघाचे चांगले परफॉर्मन्स पाहायला मिळाले. एकंदरीत अनेक बॉलर होते, अनेकांचे परफॉर्मन्स, पण एक बॉलर आहे जो निवडला जातोय. कोण? सुकतय. आणि प्लेयर आहे अर्थातच नो डाऊट ओमीला जातोय बेस्ट बॉलर. ओमी या काय फिल्डिंग पण केली, जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळाली. ओवी 11 या संघाचा असलेला खेळाडू आज बेस्ट बॉलर म्हणून त्याला सन्मान चिन्ह देऊन पुरस्कृत केलं जात आहे. ही सन्मान चिन्ह दिली जाणारी ट्रॉफी सर्वप्रथम द्यायची, ट्रॉफी द्यायची या ओमी. आणि एक फोटो घ्या. त्याचबरोबर हे शूज असतील. थँक्यू. ओमी थांबा 2 मिनिटं. बेस्ट बॉलर थँक्यू. ओमी एक 2 मिनिटं थांब, शूज ठेवा. ओमी चांगला परफॉर्मन्स झाला. अनेक बॉलर होते पण कुठेतरी तुझ्या बॉलिंगवर फोकस केलं गेलंय आणि अर्थातच तुझं कौशल्य होतं, कारण बॉलिंग करणं खरा मोठा संघर्ष असतो. चांगली विकेट होती बॉलरसाठी, बॅटरसाठी आणि बॅटिंगसाठी खरं म्हटलं तर सी बाउंड्री होती, पण बाउंड्री देखील थांबवण्याचं कार्य तुझ्या बॉलिंग शैलीवर झालं. एकंदरीत तुझ्या टीमचा अटॅक, तुझ्या संघाची संघ बांधणी आणि तुझा मिळालेला इंडिव्हिज्युअल पारीज कसं वाटतंय? एकंदरीत तुला वैयक्तिक पारितोषिक मिळतंय खूप खूप छान वाटतंय. आणि एकंदरीत मोठी क्रीडा स्पर्धा खेळलास आणि काय फील करतोय इतक्या मोठ्या दर्जेदार क्रीडा स्पर्धेला आज आपण सहभागी झालो, या क्रीडा स्पर्धेचा भाग झालो, कसं वाटतं? खूप छान वाटतंय. खूप छान वाटतंय, खूप छान वाटतंय. बस फक्त आनंद आहे त्याच्या मनामध्ये, कारण आता शूज आलेत, सन्मान चिन्ह आले आणि त्यामुळे आनंदी झालाय. कधी शूज घालतोय असं त्याच्या मनामध्ये आहे. वेल डन. पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. चला पुढचा पुरस्कार आहे बेस्ट बॅटर. अनेकांची बॅटिंग होती, प्रभावी कामगिरी केली, अनेकांच्या बॅटिंगवरती संघ विजयी झाले. अनेक नामांकन होते, अनेक रेसमध्ये नावं आहेत, पण त्या रेसमधून एक नाव चर्चेत आलं, पुढे गेलाय तो खेळाडू. अगदीच सकाळच्या 17 पासून रात्रीच्या 17 पर्यंत ज्याने विशेष लक्ष वेधलं तो बॅटर आहे. कोण असेल? वेदांत होता, आयुष होता, त्या पलीकडे आणखी बरेच खेळाडू होते, पण त्यातीलच सागर राणे. सागर राणेला जाते बेस्ट बॅटर. क्या बात आहे. सागरला उचलून घेतलाय. हे आहे मालपा डोंगरीचे दहीहंडी पथकाची पोरं आणि थर लावलेच जातात. सागर अप्रतिम दर्जेदार बॅटिंग. लेफ्टी बॅटर म्हटलं की एक वेगळाच अंदाजामध्ये बॅटिंग असते आणि त्याचा परफॉर्मन्स पाहायला मजा आली. सागर 2 मिनिटं थांबायचे. सागर काय आहे, मनामध्ये आनंद आहे, सर्वजण आनंदी झाले तुझ्या मिळालेल्या वैयक्तिक पारितोषिक, पण तुझी परफॉर्मन्स आम्हाला आवडला. तू लेफ्टी होता, एक प्लस पॉईंट असते आणि प्रत्येक बॉलरची डोकेदुखी असते लेफ्टी बॅटर म्हटलं की. एकंदरीत कसं वाटतंय, काय सांगशील? खूप छान वाटतंय आणि टीमने खूप सपोर्ट केला, खूप प्रोत्साहन दिलं. मेन म्हणजे कुलदीप दादा आणि अक्षय आणि हर्षद कदम आणि खूप मला सपोर्ट केला त्या लोकांनी खेळण्यासाठी. पण सागर महत्वाच्या मॅचला बॅटिंग झाली नाहीये. फायनल मॅचला कुठेतरी विकेट गेली, प्रतिस्पर्धी संघाला आनंद मिळाला, पण बाजू सावरली आणि असलेल्या त्या बॅटरने देखील कामगिरी केली. त्या बॅटर बद्दल 2 शब्द. खूप छान बॅटिंग केली. हर्षदने सुद्धा मॅच असं झालेली की मॅच आम्ही हरत आलो असं वाटत होतं, पण हर्षदने ज्या प्रकारे 2 लास्टला 4 मारले त्यानंतर आम्ही खूप खुश झालेलो. क्या बात आहे. बेस्ट बॅटर सागर राणे, अभिनंदन. आणि आता जाऊया सेकंड प्राइज कडे. सेकंड पारितोषिकाचा करंडक देऊन सन्मानित केलं जाईल आणि अर्थातच सेकंड पारितोषिक आहे AM बॉईज. अशोक मिश्रा साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते हा करंडक त्यांना द्यायचा आहे. AM बॉईज आज विपक्ष संघाच्या विरोधात फायनलच्या लढतीमध्ये काहीशा फरकाने हारलेत. 1 बॉल 2 म्हणजे अप्रतिम मॅच आपण पाहिली, पण कुठेतरी चेहऱ्यावर जरी नाराजगी असली तरी ही ट्रॉफी घेऊन मनामध्ये आनंद त्यांचा साजरा केला जाणार, कारण दुसरं पारितोषिक देखील तेवढंच महत्वाचं आहे आणि या ट्रॉफीला देखील तेवढंच महत्व आहे, कारण
विपक्ष संघ जर त्यांच्या विरोधात नसता तर दुसऱ्या ट्रॉफीला देखील आणि पहिल्या ट्रॉफीला देखील तेवढं काही महत्व राहिलं नसतं. ट्रॉफी देऊन सन्मानित करायचंय. अशोक मिश्रा साहेब सन्मानित करतील. वेल डन. अप्रतिम दर्जेदार कामगिरी. खूप छान परफॉर्मन्स झालाय. फायनलची लढत, फायनलची मॅच कशी पाहिजे तर ती त्याचं उदाहरण आपल्याला पाहायला मिळालं. वेल डन. प्लीज थांबायचंय. हा करंड खाली घ्या. राकेश एक 2 मिनिटं थांबा. राकेश, प्रत्येकाला पहिला पारितोषिक मिळवायचं असतं पण सेकंड पारितोषिक म्हणजे पण काही कमी नाहीये. आणि जी फायनलची मॅच होती ना त्या मॅचला खऱ्या अर्थाने खूप मजा आली. सर्वांनी एन्जॉय केली. 1 बॉल 2 काहीशा फरकाने पराभूत झालाय. एकंदरीत कसं पाहतोस मी आलेला सेकंड ट्रॉफीकडे? पहिलं तर धन्यवाद करतीन रितिका 11चे सगळे ऑर्गनायझर कमिटींचे. त्यांनी ही टुर्नामेंट ऑर्गनाईज केली चांगल्या प्रकारे. ही पहिल्यांदाच आम्ही टुर्नामेंट खेळलो आणि फायनलमध्ये आम्ही पराभूत झालो थोड्या 2-3 रनामुळे, पण मजा आली खेळायला. क्या बात आहे. एंट्री घेत नव्हते पण एंट्री घेतली आणि डायरेक्ट जबरदस्त एंट्री केली. कमबॅकच केलाय. आणि ही एंट्री घ्यायला फोर्स केला तो चिराग पटेल. कंटिन्यू कॉल करून आम्हाला बोलवता एंट्री घ्या एंट्री घ्या एंट्री घ्या आणि चिरागमुळे आमची ही एंट्री झाली. म्हणजे एंट्री केली पण इकडे कुठेतरी तुम्हाला यश मिळालंय. अभिनंदन. चला आता जाऊयात आपण मॅन ऑफ द सिरीज. आणि फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच देऊया. तत्पूर्वी हर्षद कदम. हर्षद कदम याला फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच दिला जाईल. हॅलो. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच दिला जाईल हर्षद कदम या. आज तुम्ही खऱ्या अर्थाने इथल्या लाईटमुळे मैदान उज्ज्वल केलं. या लाईटमुळे जरी मैदान उज्ज्वल केलं असलं तरी याच्या चौकाराने त्यांच्या संघाचं भविष्य उज्ज्वल झालंय. काय जबरदस्त बॅटिंग केली आहे. सफारीची बॅग आपल्याला देऊन पुरस्कृत केलं जात आहे. हर्षल थँक्यू बोलतोय. आणि एकंदरीत थँक्यू तुला सर्वांनाच बोलायचंय. काय कसं वाटतंय? ॲक्च्युली मी रितिका 11 आणि त्यांच्या पूर्ण टीमचं पहिल्या सततशे आभारी मानतो की त्यांनी मला लाईटचं काम करायला दिलं आणि संधी दिली. चिराग पटेल आणि मिलिंद यांनी नाही तू लाईट लाईट लाव आपण भारी करूया. म्हणजे ठीक आहे चला लावूया. आणि नंतर माझ्या टीमसाठी पण मी खूप थँक्यू ज्यांनी मला बॅटिंगला संधी दिली करायला. तू फक्त मैदानावर प्रकाश नाही पाडलाय तर तू पूर्ण संघासाठी तुझ्या प्रकाश आणलायस आणि उज्ज्वल केलं भविष्य. अभिनंदन. चला आणि आपण ही क्रीडा स्पर्धा पाहतोय. रितिका 11. सर्वांना प्रश्न होते रितिका कोण? रितिका तुमच्या समोर आली. रितिकाला आपण पाहिलं कॅमेऱ्यामध्ये. रितिकाला पाहतोय आणि रितिकासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे कारण एकदा हात दाखवायचे. आज तिच्या नावाने असलेली क्रीडा यशस्वी होते आणि रितिका पुढल्या वर्षी पुन्हा आम्हाला पाहिजे ही क्रीडा स्पर्धा. त्यामुळे पुढल्या वर्षी देखील सर्वांना तू शुभेच्छा द्यायच्यात. एकदा सर्वांसाठी एकदा 2 शब्द. ऑल द बेस्ट. क्या बात आहे. एकदा रितिकासाठी जोरदार टाळ्या झाल्या. जबरदस्त. आणि रितिका तुला देखील अभिनंदन. इतकी मोठी टुर्नामेंट तुझ्या नावाने अगदी यशस्वी झाली आहे. धन्यवाद. तर रितिकाचा देखील एक छोटासा आपण सन्मान करूयात. रितिकाला देखील शाल आणि पुष्पगुच्छ देऊन आपण सन्मानित करूया. हा तिला वर उभी केलं तरी चालेल. रितिका जर्सी नंबर 13 आहे. रितिकाचा कुठला प्लेअर आवडतोय तिने कळवलं नाहीये. बड्डे 11. रोहित शर्मा. रोहित शर्माची फॅन आहे. धन्यवाद. आणि आता मॅन ऑफ द सिरीज. हॅलो. आणि
मॅन ऑफ द सिरीज, मॅन ऑफ द सिरीजची सायकल पुढे घ्या, इकडे घ्या. हा, काल एक सायकल आपण मुंबई ते भांडूप जाताना पाहिली, रमजानला मिळाली व्यावसायिक गटात. आज ही सायकल या परिसरामध्ये जाणार आहे, पण तो खेळाडू कोण आहे? नाही, राऊंड नाही, तेच ज्याच्या नावावरती सायकल आहे. राऊंड तर निश्चितच त्याला मारायचं आहे, पण एक कंडिशन आहे, कारण सायकल म्हटलं की तुमचा व्यायाम होतो. तर पहाटे 5 वाजता उठून तुम्हाला या सायकलचा व्यायाम करायचा आहे. सायकलवर उठून संपूर्ण अंधेरी नगरीमध्ये तुम्हाला फिरायचंय. आणि तो प्लेअर आहे मॅन ऑफ द सिरीज. कोण? आणि तो प्लेअर आहे आयुष धुरी. आयुषला मात्र मॅन ऑफ द सिरीज जाते. अभिनंदन. आयुषला 2 खांद्यांवरती आणलंय आणि सायकलवर बसवलं जात आहे. हळूहळू सावकाश. आयुषसाठी एकदा जोरदार टाळ्या. त्या सिरीजचा ट्रॉफी द्या अगोदर, ती सिरीजची ट्रॉफी. सिरीजची ट्रॉफी आणि तदनंतर आयुषला आपण पुढे घेऊ, सायकलवर बसवूया. डोळ्यामध्ये आनंद, अश्रू भाऊक झालाय, भाऊक क्षण आहे. आयुष्यातील अप्रतिम अशी कामगिरी करत त्याचं वैयक्तिक हे पारितोषिक त्याच्या नावावरती आलंय. आयुष, खरंच घरचे देखील आनंद होणार आहे. माझ्या मुलाने खेळामध्ये अगदी दर्जेदार कामगिरी करत एक अप्रतिम अशी सायकल घरी आणली. असा क्या बात आहे. आणि आयुषचा एक फोटो घ्यायचा आहे. ट्रॉफी तिकडे ठेवा. आयुष अप्रतिम, वेल डन आयुष. आयुष याच पोझिशन मध्ये थांब, इथेच आपण असंच बोलूयात. आयुष डोळ्यामध्ये खऱ्या अर्थाने अश्रू आहेत. नक्कीच आवडेल आम्हाला जाणून घ्यायला. आयुष काय म्हणतो, एकंदरीत खूप मोठं प्राइज अचीव केलंय तू, वैयक्तिक पारितोषिक, आणि परफॉर्मन्स चांगला होता तुझा. बॅटिंग पाहायला मजा आली. लेफ्टी बॅटर म्हटले की मजा येते बॅटिंग बघ. तू देखील होता. अगदीच डोळ्यामध्ये खरंच त्याच्या अश्रू आहेत, भाऊक झालाय खूप. पण काय सांगतो आयुष्याला एकदा प्लीज 2 शब्द, निश्चितच प्लीज 2 शब्द. टुर्नामेंट खूप चांगली होती, खेळायला छान वाटलं आणि टीमनी पण खूप सपोर्ट केला. बस बाकी शांतता, संयम, परफेक्ट कार्यक्रम. क्या बात आहे. शांतता, संयम आणि परफेक्ट कार्यक्रम असा त्याने उल्लेख केलाय. अभिनंदन, धन्यवाद. आणि पंचांचा आपण विशेष सन्मान करतोय. आजच्या दिवसात असलेले साहिल आणि सुशांत हे जोगेश्वरीचे पंच. या दोघांनी पटकन या. साहिल आणि सुशांत या. साहिल या, साहिल. चला ठीक आहे. आणि आता जाऊयात ही क्रीडा स्पर्धा यशस्वी केली त्याबद्दल आपल्या आयोजन समिती परिवाराचा सन्मान होतोय. चिराग पाटील आपण या, आणि नितेश नागती, लक्ष्मण ढेपे, सुमेल नायर यांचा एक विशेष सन्मान करूयात. सर्वांनी या पुढे या. एखादी क्रीडा स्पर्धा यशस्वी करण्यामागे बऱ्याच दिवसांची मेहनत असते, बऱ्याच दिवसांचा विचार असतो, आणि ती क्रीडा स्पर्धा आपल्याला यशस्वी होताना पाहायला मिळाली. प्रथम वर्ष अगदी दैदिप्यमान 16 क्रिकेटचा, त्यामुळे हा सन्मान होतोय. एकदा यांच्यासाठी टाळ्या वाजवा. त्या टीमला देखील विनंती आहे तिकडे. लक्ष्मण ढेपे आमच्या सोबत, त्यांनी देखील आमचा थोडासा भार कमी केला कॉमेंट्रीचा. क्या बात आहे. मनपूर्वक आभार. आणि फर्स्ट प्राइज, चला टीम या. पहिला पारितोषिकाचा करंडक यांच्या नावावरती केला जातोय. 15,000 रुपये आणि त्याचबरोबर एक महत्वाचा करंडक आपण पाहतोय. हर्षल या लवकर, थोडा वेळ नाही आपल्याकडे. संपूर्ण स्टार कास्ट आपल्याला पाहायला मिळते. या संघाची अप्रतिम अशी कामगिरी, फायनलची मॅच आणि त्या मॅच मध्ये असलेला विजयाचा शिक्कामोर्तब ज्या संघाने केलाय त्या संघाला प्रथम बहुमानाचा करंडक देऊन आपण सन्मानित करतोय.
चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन. आणि या क्रीडा स्पर्धेचा चॅम्पियन अर्थातच OV11 हा संघ आपण पाहतोय. संघाचं अभिनंदन. कॅप्टन थांबा, बाकीच्यांनी खाली उतरायचे. केवळ कॅप्टन थांबा. आणि ही मॅच हर्षल बेस्ट अचीवमेंट आहे. हर्षल अभिनंदन. सर्व मान्यवरांनी उपस्थिती दाखवली त्याबद्दल मनपूर्वक आभार. हर्षल थोडं पुढे या. आणि हर्षल एक आणि हर्षल बेस्ट कॅप्टन म्हणून देखील तुमच्याकडे पाहू शकतो. सक्सेसफुल कॅप्टन आहेत आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेतले. बॅटिंग ऑर्डर चांगली होती, बॉलिंग ऑर्डर चांगली होती, त्यामुळे ही एक मोठी अचीवमेंट मिळाली आपल्या स्थानिक विभागामध्ये. तर काय म्हणशील, पहिलं पारितोषिक मिळालंय, खूप आनंद होतोय पहिलं पारितोषिक जिंकून. या टुर्नामेंटसाठी आम्ही सतत 8 दिवस प्रॅक्टिस पण केलेली की सी सर्कलचा आम्हाला अंदाज येईल आणि त्याचंच हे फळ आम्हाला आज भेटलं आहे. आणि रितिका 11चा मनापासून आभार मानतो की त्यांनी इतकी चांगली टुर्नामेंट आयोजित केली. त्यामुळे चांगला एक प्लॅटफॉर्म भेटला आहे खेळाडूंना आणि त्यांचा आभार मानतो. थँक्यू. सोबत आणखी एक प्लेयर आहे, तुमचं देखील कौतुक आहे टीमचे. टीमचे ओनर आणि मॅनेजर आपले दोन व्यक्तिमत्व पाहायला मिळत आहेत. आपण देखील निश्चितच या क्रीडा स्पर्धेबद्दल, तुमच्या संघाबद्दल, विजयाबद्दल. संघाबद्दल म्हणायचं तर संघा नेहमी माझ्या पाठीशी उभा असतो. कोणाला काही सांगितलं तर ऐकून घेतात, कोण उलट बोलत नाही, काय नाही, आणि सांगितलेल्या गोष्टी ऐकतात आणि शिस्तबद्ध. थोडी सकाळी थोडं हे झालं ते ठीक आहे, पण संघ नेहमी माझ्या पाठीशी असतो आणि याच्यापुढे पण असाच असावा ही माझी इच्छा आहे आणि असंच राहील हे मला गॅरंटी आहे. आणि सगळ्यांचे रितिका 11चे खूप खूप धन्यवाद. खूप छान टुर्नामेंट झाली, याच्यापुढे पण अशीच होऊ दे आणि आम्हाला एक नवीन प्लॅटफॉर्म दिला त्याबद्दल सुद्धा तुमचे धन्यवाद. आणि आमचा लक्ष्मण, चिराग पटेल हे सगळी टीम आहे, खूप त्यांच्या टीमवर्क पण खूप छान होता. तुम्ही पण एका हाताने टुर्नामेंट जिंकलेली आहे. क्या बात आहे. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आहेत. आणि अर्थातच आज ही क्रीडा स्पर्धा पहिल्या वर्षामध्ये हा 2 दिवसांचा क्रिकेटचा थरार, क्रिकेटचा सोहळा, दैदिप्यमान सोहळा आपला अंधेरी पूर्व नगरी, मालपाट डोंगरी करंडक, अर्थातच मालपाट डोंगरी परिसर या करंडकाचा आजच्या दिवसामध्ये इथे संपन्न झाला. ही क्रीडा स्पर्धा इथे संपन्न झाली असे आम्ही जाहीर करतो. एक यशस्वी वाटचाल यावर्षी झाली. पुन्हा भेटूयात नव्या वर्षामध्ये काहीतरी नवीन घेऊन. पुन्हा ही टीम आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर कुठेही जाऊ नका, आम्ही आजच्या दिवशी थांबतो, पण क्रिकेट असंच चालू राहू द्या. जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. धन्यवाद. आमच्या या करंडकाला जितक्या पण 16 संघांनी आम्हाला जे प्रोत्साहन दिलं, या टीमसाठी संघ बांधणी जी करून दिली, सर्व टीमची, सर्व जे टीम्स ज्यांनी एंट्री केली त्यांचं आमच्या मंडळाच्या वतीने, आमच्या टीमच्या वतीने मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. तसेच ज्या कोणाचा सत्कार वगैरे राहून गेला असेल चुकून तर त्यांच्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो. आणि हा कार्यक्रम, हा करंडकाचा जो सोहळा होता तो इथेच संपला आणि पुढच्या वर्षी आम्ही नवीन वाटचालीने, नव्या जोशाने पुन्हा एकदा असंच आयोजन करू असे आश्वासन देतो. आणि पूर्ण कमिटी आमची सर्वांनी वरती यायचं आहे. एकदा त्यांच्यासाठी रितिका 11 पूर्ण टीम त्यांच्यासाठी खूप मेहनत घेतली आणि हा कार्यक्रम इथे यशस्वीरित्या पार पाडला गेला. आणि हेच बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो. चला, खरंच खूप छान अप्रतिम आयोजन आपल्याला पाहायला मिळालं. आम्हाला संधी दिली, अनेकांना संधी दिली. खरंच आपला देखील रितिका 11चा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि जर काही आपल्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने समालोचन कक्षातून, इतर काही ऑर्गनाइज कमिटीच्या माध्यमातून काही गोष्टी जर चुकून झाल्या असतील तर आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. तर धन्यवाद. तुर्तास थांबतो. जय महाराष्ट्र. पुन्हा एकदा जय क्रिकेट.